गव्हाच्या पिठाची स्वीट डिश एका मिनिटात फस्त करायला एवढी भारी आणि झटपट आणि साधी सोपी खूप दिवस टिकणारी लव स्वीट स्नॅक्स। त्यासाठी 2 कप गव्हाचा पीठ, चवीनुसार मीठ थोडा कमी गोडाचा पदार्थ असल्यामुळे 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 2 ते 3 चमचे चण्याचा पीठ, 2 चमचे मिल्क पावडर, घी 2 चमचे, तूप जर अवेलेबल नसेल तर वनस्पती घीही घेऊ शकता, 1/4 टीस्पून कार्डमम पावडर, वेलची पावडर मिक्स करून एकजीव पूर्ण करून घ्यायचं आहे। बारीक रवा 1/4 कप मिक्स करून, रव्याने स्नॅक्स क्रिस्पी होतात। सर्व एकजीव करून बाइंड करून बघायचं आहे। जर मूठ जर आवडत असेल तर घी आपण परफेक्टली मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच पिठामध्ये थोडा पाणी ओतून डो चांगला मळून घ्यायचा। जास्तही पाणी ओतून पहिलाच घ्यायचं नाही, थोडाच पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे। चपातीला पीठ मळतो त्याच्यात थोडाच पीठ पातळ करून घ्यायचं आहे। 75% पीठ रेस्ट करत ठेवायचं आहे 5-10 मिनिटे। पिठामध्ये रवा टाकलेला असल्यामुळे रवा पाणी सोक करतो, म्हणून जास्तही पातळ करून घ्यायचं नाही। चकलीच्या भांड्याला ऑइल ग्रीस करून रेस्ट करत ठेवलेला पीठ पाणी सोसून घेतल्यामुळे थोडा पीठ हार्डही होतो, म्हणून पीठ थोडा पातळ करून घेतलेला होता। चकलीच्या साच्यामध्ये पिठाचा गोला स्टफ करून वरची लीड लावून आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही स्नॅक बनवू शकता। लव बदामाची शेप देऊन स्नॅक तयार करून, तुम्हाला जर गोड स्नॅक्स आवडत नसतील तर तुम्ही नमकीनवालेही स्नॅक्स बनवू शकता। छोट्या चकल्या बनवूनही पटकन स्नॅक्स तयार होतात। या पद्धतीत मी सर्व स्नॅक्स तयार करून घेतलेले आहेत। जास्तही हाईटमध्ये तेल तापून घ्यायचं नाही, 75% तेल तापून डीप फ्राय करून तुम्ही जर जास्त दिवस जर बाहेर कुठे जात असाल तर परफेक्ट नेण्यासाठी स्नॅक्स आहेत। खूप दिवस टिकणारा गोड पदार्थ। स्नॅक जास्त ब्राऊन करून घ्यायचं नाही। याप्रमाणे सर्व डीप फ्राय करून शुगर सिरप साखरेचा पाक तयार करून त्यामध्येही तुम्ही डीप करू शकता। स्नॅक्स तेलामधून काढल्यानंतर वरून पिठी साखर भुरभुरून, गरम असताना पिठी साखर भुरभुरल्याने लगेच चिपकते। एकदा स्नॅक्स बनवून खाल तर परत बनवून खाल, एवढे भारी। साखरेचा पाक जर तयार केला तर त्याच्यामध्ये केसर टाकायला विसरू नका, त्याच्यात भारी चव येते। व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्नॅक्स बनवायला आणि खायला विसरू नका।